तर सटाण्यामध्ये जेव्हा रथयात्रा निघते ना तेव्हा 1-2 नाही तब्बल 10 बँड वाजतात. तुम्हाला माहिती का, तुम्हाला जर सटाण्याचा रथ एकदम परफेक्ट टाइमला बघायचा असेल ना तर तुम्ही बी आमच्याकडे 8 वाजता इथं हजरच पाहिजे. आणि आम्ही इथं येऊन बघतो. इथं काय आमची मित्र कंपनी ना आमच्या आधी येऊन बसलेली होती. मग म्हणतो चलो जिथं रथ आहे ना तिथं जाऊ. पण कशाचं काय हो, इथं 1-2 नाही तब्बल 10 बँड ओलांडून जायचंय. मग आम्ही देवाचं नाव घेऊन तर निघालो होतोय, पण रस्त्यामध्ये अशी गर्दीमध्ये अटकलो ना नादच काम झालं होतंय. आणि यो गडी तर नुसता टीमके ठोकत होताय. आणि इथं ना आपली इंस्टा फॅमिली बी भेटून गेली. मग आम्ही ना बऱ्याच जणांना रथ विचारून पाहिलाय. तिथं जाऊन पोहोचलोय ना तिथं रथ तर नाही भेटलाय पण फिर राडे बघायला भेटली. मग आम्ही ना बराच वेळ रथ शोधलाय पण आम्हाला ना रथच सापडत नव्हताय. मग वैतागून ना आम्ही परत यशवंत नगरीकडे येऊन लागलोय. पण तेव्हा मित्रांनी सांगितलं की रथ कोणत्या ठिकाणी आहे. मग आम्ही डायरेक्ट आलो परफेक्ट रथच्या जागेवरती. आणि इथं आल्यानंतर ना एकदम खतरनाक विषय चालू होत आहे. तुम्हाला माहितीये का, आपले कसमादीचे बँड आहे ना एकदम फुल टू राडे करत होते बरं का. आणि ते राडे कसे होते ते तर पार्ट 2 मध्ये दाखवणारच आहे. पण तुम्हाला कोणता बँड आवडला ते बी कमेंट मध्ये सांगून जा बरं का. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.